झालं होतं हे सुरू करायचं पण इथं करायचं. हा बरोबर आहे. इथपर्यंत आपण आलो. तर पूर्वजन्मीचा पुरुषार्थ व सांप्रतचा पुरुषार्थ हे दोन फलवृक्ष पुरुष रूपी स्त्री रूपी अज्ञात उत्पन्न झालेले आहे. पूर्वजन्मीचा पुरुषार्थ आपण जे म्हणतो तर प्रारब्ध कर्म फार महत्वाचं आहे. आणि आता हे कर्माचे आपणच कर्म केलेलं आहे. आता कर्म काय केलं, कर्म काय घडलं, कर्माची फळं असतात. कर्माची फळं सुख असतं, दुःख असतं आणि पुन्हा त्याच्याकरता जन्म घ्यावा लागतो. कर्माची फळं. मग आता कर्माला सुरुवात कधी होते, कर्म कधी घडतं, तर अज्ञान काळातच कर्म घडतं. ज्ञान काळामध्ये आणि म्हणून प्राप्ती झाली जैशी साधने करती आपण किंवा आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. आत्मस्वरूपात जो मनुष्य आता आत्मसंत ज्ञानी जे असतात ते आत्मस्वरूपामध्ये स्थिर असतात आणि त्यावेळेला काही कर्म असतं का, तेव्हा सोपी गोष्ट पहा. ज्या वेळेला आपण झोपलेलो असतो मग आपली झोप ही काय आहे, ज्याला आपण सुषुप्ती म्हणतो. तर सुषुप्ती काय आहे, तर ही सुद्धा एक प्रकारची जी ब्रह्मस्थिती सुषुप्ती ब्रह्मस्थितीच आहे. कारण काय आहे, त्यावेळेला मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही, सुख नाही, दुःख नाही, मी नाही, तू नाही, काही एक त्याच्यामध्ये नाही. आणि अंतःकरण अतिशय कसं असतं, अतिशय स्थिर अंतःकरण असतं. त्यावेळेला सुखही नसतं, त्यावेळेला दुःखही नसतं. राजा किंवा राजा असो, नोकर असो किंवा दरोडेखोर असो, चोर असो, गरीब असो, कोणी असो, तर सगळ्यांची एकच स्थिती त्यावेळेला झालेली असते. त्या स्थितीमध्ये फरक पडत नाही. सगळ्यांची एकच स्थिती, त्यामध्ये फरक पडत नाही. कोणताही विकार नाही, कोणताही आनंद नाही, कोणतंही सुख नाही, कोणतंही दुःख नाही, काही एक नाही, अशी ती सुषुप्ती असते. मग ती सुषुप्ती काय आहे, तर ती सुद्धा कशी आहे, तर तिथं कोणतं कर्म घडतं का, कोणतंही कर्म त्या सुषुप्तीमध्ये नाही. मग कोणतं कर्म का नाही तिथं, कर्म करणारा पहिली गोष्ट म्हणजे कर्म करायला मन पाहिजे, नाही का. त्यानंतर त्या कर्म करण्यासाठी इच्छा असली पाहिजे आणि ज्ञानाला त्याला कसली इच्छाच नसते त्याला. आणि म्हणून कसं आहे, आणि देह वेगळा आणि आपण वेगळा, देहाचे कर्म वेगळे. आणि आता ज्याला आपण आत्मा म्हणतो तर त्या आत्म्याला काही कर्म आहेत का, कर्म आत्म्याला कोणतं, आत्म्याला कर्तव्यच काही नाही. आपण जे अन्न खातो ते आपल्या आत्म्याकरता खातो का कोणाकरता खातो, श्वास घेतो आत्म्याकरता घेतो का आपल्याकरता घेतो, स्नान जे करतो ते कोणाकरता करतो, म्हणजे तसं जर पाहिलं तर आत्म्याकरता कशाची गरज नाही. आणि म्हणून आत्म्याच्या ठिकाणी जे आहे ना, तर जोपर्यंत ज्ञानाचा उदय झाला, अजून एक पहा की ज्या वेळेला आता आपण हे करतो, परंतु हे करत असताना ज्या कशासाठी आपले प्रयत्न आहेत, तर त्या परमेश्वराची भेट होण्याकरता, त्या ज्ञानाचा उदय होण्याकरता. मग आज संसार माऊली सांगतात, आज संसार सफळ झाला गे माये आणि जे केले पाहिजे विठोबाचे, तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मग त्या आत्मज्ञानाचा उदय व्हायला पाहिजे. झाडाला जसं फळ आलं का त्या झाडाचं काय झालं, कळत झाला. नदी समुद्राला मिळाली का त्या नदीचा सुद्धा काय झाला, पूर्णता झाली. तसं आपल्या ठिकाणी त्या ब्रह्मज्ञानाचा आत्मज्ञानाचा जोपर्यंत उदय होत नाही तोपर्यंत आपलं मनुष्यत्व संपत नाही, आपलं जीवदशा संपत नाही, आपले सुखदुःख संपत नाही. मग तसं जर पाहिलं, आणखी एक जर विचार जर केला तर आत्मज्ञानाचा उदय झाला, जोपर्यंत आत्मज्ञानाचा उदय होत नाही तोपर्यंत तिथं जीवदशा तिथं असते, नाही का. जीवदशेचा नाश होऊ शकत नाही. जसा सूर्याचा उदय झाल्याशिवाय अंधकाराचा नाश होऊ शकत नाही, तसं आत्मज्ञानाचा उदय जेव्हा होतो तेव्हा जीवदशा शिल्लकच राहत नाही. मग तिथं मी कोणी म्हणायचं, तू कोणी, मी. आणि म्हणून हे जोपर्यंत ज्याला आपण अहंता म्हणतो, अहंता, मी, तू, लोक, हे कसे आहेत किंवा जग हे कुठपर्यंत आहेत, तर जोपर्यंत ते आत्मज्ञानाचा सूर्य उगवत आत्मज्ञान प्रगट होत नाही तोपर्यंत हे राहणारच आहे. आणि आत्मज्ञान ज्याच्या ठिकाणी, बरं तर हा आत्मज्ञानाचा सूर्य असा असतो, हा सूर्य उगवतो मावळतो, परंतु तो आत्मज्ञान असा असतं ना की एकदा ते उदय पावलं की त्याचा लय होत नाही, कधीच त्याचा लय होत नाही. मग जागृती जरी असली तरी परंतु त्याच्या दृष्टीनं काय असतं, त्याच्या दृष्टीनं
आता त्याचे व्यवहार चालतात का? जागृतीचं ज्ञानाचे व्यवहार चालतात तर आपले व्यवहार चालतात. मग आपल्याला जे विचार करायचा आहे, ज्याला आपण ज्ञान म्हणतो, जो विचार करायचा आहे, जे बुद्धीतलं अज्ञान घालवायचं आहे, ज्या विचार आपल्याला घालवायचे आहेत, म्हणजे आपल्याला माहीत असलं पाहिजे. अजून एक तुम्हाला थोडंसं सांगतो मी तुमच्या लक्षामध्ये की आपल्याला आता ह्या ज्ञानाचा उदय जर कधी होतो, ज्ञान तयार आहे, जसं जमिनीमध्ये पाणी तयार आहे, जमिनीमध्ये पाणी वाहते, गंगा वाहते, परंतु ती आहे माती आहे, मुरुम आहे, त्यानंतर खडक आहे आणि कठीण खडक आहे. तो कठीण खडक फोडल्याशिवाय आपल्याला त्या पाण्याची प्राप्ती नाही. पाणी आहे, परंतु ते पाणी असं वर नाही, ते पाणी भूमिगत आहे, ते पाणी जमिनीतून वाहते. मग तसा प्रकारचा तसा आहे आत्मा आपल्या हृदयामध्ये आहे, नाही का? परंतु त्याच्यावरचं आवरण हे खडक जोपर्यंत आपण आणि फोडत नाही, तोपर्यंत त्याची आपल्याला प्राप्ती नाही. जसं सूर्यावरचे ढग नाहीसे झाले का सूर्य स्वतःच्या प्रकाशाने त्याला प्रकाशित करावं लागत नाही, सूर्याला प्रकाशित करावं लागत नाही, नाही का? दिवा झाकण ठेवलं, दिवा प्रकाशित, त्याच्यावरचं झाकण काढलं का त्याला प्रकाशित करावं लागत नाही. तसे आत्म्यावरचं आवरण जेव्हा नष्ट होतं तेव्हा तो आपोआप स्वतःच्या प्रकाशाने तो आत्मा प्रकाशतो. आणि याची अनुभूती आली का त्याचे देहभाव, मग माऊलीने वर्णन केलेले का तई देहभाव नासती इंद्रिय विषय विसरती आणि जई सुहम भाव प्रती प्रगट होय. सुहम भावाची, सुहम भाव म्हणजे काय? त्या आत्मतत्वाचा साक्षात्कार होणं. नुसतं बोलणं, नुसतं वर्णन करणं आणि तसं होणं याच्यामध्ये फरक आहे, नाही का? आणि म्हणून काय म्हटलेलं आहे तर चिरगुटे बांधून वाढविले पोट आणि गर्भार बोबट जगा. जोपर्यंत ती स्त्री मुलाला प्रत्यक्ष जन्म देत नाही तोपर्यंत तिला आई म्हणता येत नाही का? दत्तक जरी घेतला तरी ती आई नाही. ती जेव्हा प्रत्यक्ष मुलाला जन्म देते मग तेव्हा ते काय होते? आई होते, तेव्हा प्रत्यक्ष आई होते. तसं जोपर्यंत साक्षात ते आत्मज्ञान चित्तामध्ये उदय पावत नाही, उदय पावत नाही. मग जेव्हा ते उदय, जेव्हा ती स्त्री मुलाला जन्म देते तेव्हा ती माता होते. जेव्हा ते आत्मज्ञानाचा उदय होतो तेव्हा ती जीवदशा संपते. आणि त्यालाच साधन म्हणतात आणि त्यालाच प्रयत्न म्हणतात. कशाला म्हणतात? तर ज्या यथायोग्य साधन जर झालं, यथायोग्य साधन जर झालं तर काय होतं? खडक फोडला की पाणी आपोआप येणारच ना, येणार का नाही? मग त्याचं साधन जर घडलं तर ज्ञान प्रगट होणार का नाही? मग याचा अर्थ ज्याचं साधन, जो ज्याचा 100 नगरला जायचे 100 किलोमीटर आहे, ज्यानं 100 किलोमीटरचा प्रवास केला तो नगरला पोहोचला, यामध्ये वाद नाही. पण ज्याचा 80 किलोमीटर प्रवास झालेला आहे, नाही का? अमरीन कधीपासून प्रवास करतो, कधीपासून प्रवास करतोय मी का बसून राहिलो का? मी सुद्धा भरपूर प्रवास करतोय, म्हणजे तुमचे तुम्ही प्रयत्न करा, कसे करा, किती करा, परंतु तेवढा किलोमीटरचा प्रवास व्हायला पाहिजे. तसं एवढंच असं साधन करायला पाहिजे का त्या साधनानं आपल्या आज्ञान नष्ट करायला पाहिजे. बरोबर आहे? आज्ञान नष्ट झालं म्हणजेच काय होतं? आज्ञान नष्ट झालं आपण म्हणू ज्ञानाचा उदय होतो, आत्मज्ञानाचा उदय होतो, ते ठीक आहे. परंतु तर अज्ञान आहे म्हणजे काय होतं? तोपर्यंत मी आणि माझं ते अज्ञान स्फुरत, ज्ञानही स्फुरत आणि अज्ञानही स्फुरत. अज्ञानाचे स्फुरण होतं, ज्ञानाचे स्फुरण होतं, नाही का? अज्ञान कसं स्फुरत? मी आणि माझं, लोभ, अहंकार, अहंता आणि हे दृश्य. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ना ती दृश्य. परमार्थाचा गाभा सांगतो तुम्हाला, परमार्थाचं फार मोठं वर्म सांगतो. ते लोकांच्या लक्षात येत नाही परंतु ते अतिशय महत्वाचं आहे. काय आहे तर हे दृश्य, त्या दृश्याचा लय. मग ते दृश्याचे 2 प्रकार आहेत. दृश्य म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल. त्या दृश्याचा लय करणं
दृश्याचा लय झाला दृश्य. आणि म्हणून पहा तुम्हाला एक सांगतो की काय आहे, दृश्य पदार्थ ओसरिता अवघा आत्म्याची तत्वता आणि हेतून विचारे पाहता दृश्य मिळत नाही. म्हणजे दृश्य पदार्थ ओसरिता, दृश्य पदार्थ जेव्हा पाण्यावरचं शेवाळ बाजूला काढावं आणि पाणी आपोआप तयार होते, पाणी तयार आहे. परंतु शेवाळ बाजूला केल्याशिवाय पाण्याची प्राप्ती नाही. हे पाणी शेवाळ बाजूलाच करायला पाहिजे. मग तेच शेवाळ काय आलेलं आहे. पाहता सुंदर विचार. पाण्याशिवाय शेवाळ होतं का. काम क्रोध लोक दगडाच्या ठिकाणी आहेत का. दगडाला राग आहे का काय त्या ठिकाणी नाही. पाण्याशिवाय शेवाळ होत नाही. तसे हे मी तू जे आहे हे विपरीत आहे. म्हणजे हेच आत्मा जो आहे हाच आत्मा काय होतो पाहता. हाच आत्मा अन्यथा रूपानं आणि विपरीत लक्षणाने आत्मस्वरूपात ज्ञान झालं नाही. आत्मस्वरूप अदृश्य झालं. म्हणून हाच परमात्मा अदृश्य रूपाने ज्याला अन्यथा रूपाने आणि विपरीत रूपाने तो आत्मा प्रगट. दुरी अदृश्य झाली म्हणून ती दुरी सर्प रूपानं दुरीचं ज्ञान नष्ट झालं. मग ती दुरी अन्यथा रूपानं आणि विपरीत स्वरूपानं. अन्यथा रूप म्हणजे दुरीचा सर्प झाला. विपरीत म्हणजे दुरी कुठं आणि सर्प कुठं. लक्षणं सुद्धा भिन्न लक्षणांनी भिन्न स्वरूपानं विपरीत रूपानं ती दुरीच प्रकट झाली. मग तशा प्रकारचं हे जग दृश्यच काय झालं. हा मग ती दुरीच सर्पाच्या रूपानं स्फूर्ती नाही. दुरीच सर्पाच्या रूपानं स्फूर्ती. म्हणून कसं हा परमात्मा जगाच्या रूपानं स्फुरत आहे. हा परमात्माच काय आहे परंतु अन्यथा रूपानं स्फुरतो आणि विपरीत रूपानं स्फुरतो आहे. मग त्याचं सत्य स्वरूप प्रगट कळलं. त्याचं सत्य स्वरूप कळायला पाहिजे आणि म्हणजे अन्यथा रूप जायला पाहिजे आणि विपरीत रूपही त्याचं जायला पाहिजे ना. आणि म्हणून हा परमात्मा प्रकाशतो. लोकांना हे जग आहे नाही कोण म्हणतो परंतु अन्यथा रूप आहे, सत्य रूप नाही. आणि म्हणून हे अन्यथा रूप जेव्हा जातं आणि विपरीत रूप जेव्हा जातं तेव्हा दोन्हीचं दर्शन घडतं. तेव्हा हे दृश्य अन्यथा रूप आहे आणि विपरीत रूप आहे. आणि पुढची गोष्ट त्यानं काय केलेलं आहे सांगतो आता. म्हणून दृश्य पदार्थ ओसरिता अवघा आत्मा शेवळ बाजूला काढलं की पाणी. तसं बाजूला दृश्य येतंय हेच अज्ञान दृश्याच्या रूपानं आपल्या पुढं प्रगट झाले. का अजून आत्म्याचं दर्शन नाही. आंधळ्याला जसं दृश्य पदार्थ दिसत नाही आंधळ्याला तसं जो आत्मज्ञानानं जो आंधळा आहे त्याला आत्मा दिसत नाही. डोळ्यावर पडळ आलं का त्याला काय होतं समोरची वस्तू दिसत नाही. तसं आपल्याला सुद्धा काय झालं भ्रांतीचं पडळ आलेलं आहे. आणि हेच काय आहे हेच आपल्याला जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही. जसं पाहिलं तर आत्मा प्रगट आहे का नाही. आत्मा प्रगट आहे परंतु तो दिसत नाही का हे दिसते म्हणून तो दिसत नाही. आणि याच्याकरता काय आहे म्हणून देहबुद्धी केली बळकट ब्रह्म पाहू गेला धीर तो दृश्याने रुजली वाटल परब्रह्माची. देहबुद्धी केली बळकट. देहबुद्धीचा पूर्णपणे नाश झाल्याशिवाय कोणाला मी सांगतो याला प्रयत्न करायचे साधन करायचे. याला प्रयत्न करायचा आहे म्हणजे देहबुद्धीचा समूळ नाश करायचा आहे. देहबुद्धीचा समूळ नाश. आणि म्हणून सूर्य झाकलाय तो ढगाने झाकला गेलाय. ढगनाश झालं पाहिजे. कंदिलाची काच काळी झालेली आहे ती स्वच्छ करायलाच पाहिजे. तीनच प्रकाशाची ज्योत त्या कंदिलाची ज्योत झाकलेली आहे. मग तशा प्रकारचा आत्मा काल भावने विचारलो होतो. मग हा आत्मा जो आहे तर हा कशाच्या रूपानं प्रकाशतो म्हणजे स्फुरतो. कशाच्या रूपानं स्फुरतो. आत्म्याचं आपल्याला जाणीव होते म्हणजे काय होते. आत्मसाक्षात्कार होतो म्हणजे काय होतो. तर पहा आत्मसाक्षात्कार म्हणजे आपण समोर वाघ पाहिलं कशी भीती वाटते. वाघ पाहिलं भीती वाटते माणसाला. परंतु ज्या माणसाने त्या वाघाला ठार केलेला आहे 4-2 वाघांना ठार केले आणि तो त्या वाघांच्या मध्ये उभा आहे. एक मनुष्य आहे त्यानं
तो एका भागामध्ये गेला तिथे 4 वाघ होते, दुसरा एका भागामध्ये गेला तिथे 4 वाघ होते. एकाने त्या वाघांना ठार केलं आणि त्यांच्या मध्ये उभा राहिला आणि एक त्या वाघाकडे पाहून राहिला. ज्यानं ठार केलं त्याला वाघांची भीती जमली नाही का. मग जो अजून वाघांची भीती बाळगतोय आणि त्यामुळं त्याला काय आहे, तर तिथं भीती आहे, त्याला विकार भीती आहे त्याला. तसं ज्याला दृश्याचा बाज केलेला आहे तर त्याला भीती नाही, नाही का. तिथं कसं मृत्यू तिथं त्या ठिकाणी नाही. तर म्हणून कसं आहे आता अजून पाहता तर म्हणून देहबुद्धी केली बळकट ब्रह्म पाहू गेला तिथं आणि दृश्य आणि रोजडी वाट परब्रह्माची. मग देहबुद्धी आता याच्याकरता आता पहा एक विषय आत्मज्ञानाचा उदय. आत्मज्ञानाचा उदय कधी होतो? आत्मज्ञानाच्या अज्ञानाच्या आड काय आलेला आहे, तर वासना, मी, अहंता, वासना हीच देहबुद्धी आहे. आता आणखी एक पहा, झोपेमध्ये आपल्याला ही ब्रह्मप्राप्तीची बरं का, झोपेमध्ये ज्या अर्थी कोणतंही दुःख होतं का, मीपणा तूपणा असतो का, प्रमाण सांगतो मला काय प्रमाण आहे का. साचेची पूर्ती गिरा जरी नये स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणून येतात नाही का. हा ब्रह्मभावच आहे. हा सुषुप्ती आहे आणि सुषुप्ती हा आता ज्ञानीचा कसा असतो, सुषुप्तीच असते. तो सुषुप्तीला सुषुप्त म्हणतात. ज्ञानाच्या वागण्याला जगण्याला काय म्हणतात, सुषुप्त म्हणतात. सुषुप्त म्हणजे काय, त्याची जागृती सुषुप्तीसारखी असते म्हणून त्या ज्ञानाला सुषुप्त असं म्हणतात. का म्हणतात सुषुप्त, तो एखादा झोपी गेलेला मनुष्य जसा झोपी जातो त्याला जवळपासच्या वस्तूंचं, पदार्थांचं, प्रसंगाचा तो त्याच्यापासून अलिप्त असतो. मग तसा ज्ञानी सुद्धा कसा असतो, जगात वावरताना, व्यवहार करत असताना, दृश्यामध्ये अनेकांच्या मध्ये वावरत असताना तो झोपलेला मनुष्य सारखा नाही का. आणि म्हणून काय म्हटले, जेव्हा इतर लोक जागे असतात तेव्हा तो झोपलेला असतो आणि जेव्हा तो झोपलेला असतो तेव्हा इतर लोक जागे असतात. आणि म्हणून त्याची सुषुप्त कशी असते, तो हे पाहतो. चांगदेवाची परिस्थिती काय झाली पहा, चांगदेवाची परिस्थिती काय झाली, त्याला त्याच्या दृष्टीनं ब्रह्म प्रगट होत होतं. त्याला आनंद, त्याला आत्मस्वरूपाची त्याला प्राप्ती झाली होती. आत्मस्वरूपाची प्राप्ती त्याला झाली होती. परंतु काय होतं की त्याचं समाधी स्थिती होती ना, तो मन जगाचा लय करीत होता. मन बुद्धी इंद्रियांचा लय, सगळ्या जगाचा लय म्हणजे सगळं झालं. मग तिथं ती ब्रह्मस्थिती प्रगट होत होती. परंतु समाधीतून उत्थान पावला, समाधीची उत्थान पावली का तो पुन्हा देहस्थितीवर येत होता. जग पुन्हा त्याला सत्य वाटत होतं, सुखदुःखाने पुन्हा ग्रस्त होत होता आणि त्यामुळे त्या आत्मस्वरूपाविषयी त्याचा निश्चय होत नव्हता नाही का. का अखंड स्थिती त्याची नव्हती. हे त्याचं कारण काय, त्याचं कारण काय होतं, तर त्याला म्हणून करायचं काय आहे, याला ज्ञान म्हणतात बरं का. करायचं काय आहे, नुसता लय करणं योगी लय करतात. मग परंतु लय करून प्रश्न आहे, याचा बात कर दिसत असलं तरी सत्यत्वानं नाही. मग आता म्हणून हाच पुन्हा निश्चय करायचा आहे, पुन्हा निश्चय करायचा आहे. काय निश्चय करायचा आहे, हे सत्यत्वानं नाहीच. जे रूप आणि नाम तो अवघाची भ्रम. रूप आहे आणि नाव आहे, हे प्रकृतीची लक्षण आहेत. हे काय आहेत, प्रकृतीची लक्षण आहेत. आणि प्रकृती कशी आहे, तर तिला स्वतःची सत्ता नाही. कशाला स्वतःची सत्ता नाही. हा जो जीव आहे त्याला स्वतःची सत्ता नाही. मी म्हणतो त्याला स्वतःची सत्ता नाही. हे जे दृश्य आहे याला कशाला स्वतःची सत्ता नाही. हे आत्म्याच्या सत्तेवर प्रकाशमान होतं. याला शेवळाला स्वतःची सत्ता आहे का, आहे. भिंतीवर चित्र काढली, त्या भिंतीच्या वरच्या चित्राला स्वतःची सत्ता आहे का. भिंतीला कोणाची सत्ता, भिंतीला चित्रांची आवश्यकता आहे का. चित्र पुसून टाकली म्हणून भिंत डगमगायला लागली, शेवळ काढून टाकलं म्हणून पाण्याची विकट अवस्था झाली. असं कधी होतं का. म्हणून आत्म्याला स्वतःची सत्ता आहे. त्याला कोणाच्या आश्रयाची गरज नाही, कोणाच्या सत्तेची गरज नाही. तो स्वयंपूर्ण आहे. परंतु हे दृश्याला मात्र कशाची सत्ता आहे, त्याला मात्र आत्म्याची सत्ता आहे. आत्म्याची सत्ता आहे म्हणून ते प्रकाश नाही का. म्हणून आता आपला विषय चालला होता ज्ञानाचा उदय. तर हा आता ज्ञानाचा उदय जो आहे म्हणजे
ज्ञानाचा जोपर्यंत वासना इच्छा अंतःकरणात मी माझं अहंता हेच प्रकृतीच यांच्या रूपानं प्रगट झालेली आहे, स्फुरण पावलेली आहे, निर्माण झालेली आहे. कुठं निर्माण झालेली आहे? शेवळ कुठं निर्माण होणार? पाण्यावरच निर्माण होणार. बरोबर आहे ना? शेवळ कुठं निर्माण होणार? पाण्यावरच निर्माण होणार. चित्र कुठे? भिंतीवरच आहेत. चित्र पुसून टाकली का भिंत प्रगट झाली. शेवळ बाजूला काढलं की पाणी प्रगट झालं. खडक फोडला की पाणी प्रगट झालं. तसं ज्यांनी आत्मा जा मी माझं अहंता आणि त्या वासना इच्छा म्हणून इच्छेचा क्षय, इच्छा याला संकल्प म्हटलेले शास्त्राने. संकल्पोनी काढले जायचे मनची चैतन्य झाले त्याने एक दिशे परिव्यापिले लोकत्रिय. म्हणजे ज्याचे संकल्प उगवण्याचा काय झालं, संकल्प उगवण्याची क्रिया कायमची बंद पडली. संकल्प कशा करता संकल्प करणार, कशाची तो इच्छा करणार. तो सुखी आहे म्हणून त्याला सुख प्राप्तीची इच्छा नाही, त्याच्या ठिकाणी दुःख नाही म्हणून त्याला दुःख निवृत्तीची इच्छा नाही, नाही का. आणि त्याला ह्या जगामध्ये काही मिळवायचं नाही, तोच सगळ्या विश्वाला त्याला माहिती आहे सगळं मिथ्या आहे. आता वासनेचा अक्षय कोणा सांगतो, वासनेचा अक्षय ज्ञानाचा उदय जो आहे म्हणजे कसा. आता पहा प्रकाशाचा, आता प्रकाश किती, अंधाराचा लय, अंधाराचा नाश आणि प्रकाशाचा उदय. मग आता प्रकाशाचा उदय झाल्यावर अंधाराचा नाश होतो का अंधाराचा नाश झाल्यावर प्रकाशाचा उदय होतो? काय झालं, काय होतं? तुम्ही लय गोल गोल बोलता. काय आहे, अंधाराचा नाश झाल्यावर प्रकाशाचा उदय होतो का प्रकाशाचा उदय झाल्यावर अंधकाराचा नाश होतो? मग तशाच प्रकारे वासनेचा क्षय झाल्यावर आत्मज्ञानाचा उदय होतो. मग असा प्रश्न असा आहे, आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर वासनेचा क्षय होतो का वासनेचा क्षय झाल्यावर आत्मज्ञानाचा उदय होतो? याचं उत्तर पहा तुम्ही आता. पण असंच आहे, हे तुम्हाला माहिती आहे ना, अंधकाराचा नाश झाला, आत्मज्ञाना प्रकाशाचा उदय होतो. आता तुम्हाला वासना सांगितली ना, हीच अहंता आहे, हीच मी आहे, हे तूच आहे, हेच हे आहे आणि हेच इच्छा आहेत आणि हीच कशी आहे प्रकृती आहे आणि हीच देहबुद्धी आहे, हेच अज्ञान आहे. समग्रत्वानं हेच अज्ञान आहे, नाही का, हेच अज्ञान आहे. मग आता हे घालवायचे. मग आता अजून एक पहा, दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्याला काय पाहिजे तर आरोग्याची प्राप्ती म्हणजेच आजाराची निवृत्ती आहे. आजाराची निवृत्ती झाली म्हणजे आरोग्याची प्राप्ती झाली ना. मग आरोग्याची प्राप्ती झाल्यावर आजाराची निवृत्ती होते का आजाराची निवृत्ती झाल्यावर आरोग्याची प्राप्ती होते? नाही का. अजून पहा दारिद्र्य श्रीमंती, मग श्रीमंतीच्या उदय झाल्यावर दारिद्र्य निवृत्त होतं का दारिद्र्याचा निवृत्ती झाल्यावर श्रीमंतीचा उदय होतो? नाही का. हे कसं, ह्या फक्त कल्पना आहे. याचं उत्तर काय, याच्या तुम्ही आतापर्यंत लय घोटाळले. अहो ह्या फक्त कल्पना आहेत. सूर्याच्या ठिकाणी अंधारच नाही त्यामुळे अंधाराचा लय घालवायचा प्रश्नच नाही ना. जो गरीब आहे त्याच्या ठिकाणी प्रश्न आहे, जो गरीब श्रीमंत आहे त्याला गरिबी नाही श्रीमंती नाही. जो आरोग्य संपन्न आहे ज्याला कधी आजार माहितच नाही त्याला आजार घालवायचा प्रश्न, आरोग्य संपदा प्राप्तीच नाही. तसं जो कल्पना रहित आहे त्याला याचा प्रश्न संभवत नाही. संभवतो का प्रश्न? परंतु एक मात्र आहे. आता याचा अर्थ आपण हात झटकून मोकळं व्हायचं नाही. बरं झालं, काय काळजी नाही. सरांनी कटकट घालवली डोळ्यातून, नाही का. म्हणून कसं आहे तर सूर्याच्या म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही एक नाही, नाही का. म्हणून आपण आता पाहिलं का, पैसे मिळवल्याशिवाय दारिद्र्य दूर होईल का हे तर आपल्याला माहिती आहे ना. औषध घेतल्याशिवाय आजार निवृत्त होईल का? जीवा लावल्याशिवाय अंधाराची निवृत्ती होईल का? तसं प्रयत्न केल्याशिवाय वासनेची निवृत्ती, अज्ञानाची निवृत्ती म्हणजे काय? अहंता घालवणं, अहंता घालवणं, मी माझं घालवणं, लोभ घालवणं. अजून तुम्हाला एक सांगतो, वैराग्याचा काय म्हणायचं, जितकं वैराग्य आपलं प्रगट होतं तितकं तिथं ज्ञान अज्ञान तिथून पळतात. अज्ञान थांबतच नाही तिथं. वाघ पुढे आलो कोला थांबेल का? वाघ पुढे आलो कोला थांबेल का? सूर्याचा उदय आलो अंधार थांबेल का?
अग्नी प्रगट झाल्यावर शीतलता राहील का? नाही का? मग आता काय सांगितलं? हा, तसं वैराग्याचा उदय झाल्यानंतर अज्ञान तिथं थांबतच नाही, तुम्हाला मी सांगतो. आता वैराग्य का? म्हणून याचा अर्थ सत्य आणि मिथ्या याचा निश्चयच करावा लागतो. लोकांना माहित नाही अजून सत्य आणि मिथ्या. दयासिपा मिथ्या नाही कळले, त्याने नानासाहेचे साधन केले तरी कदापि न जा सुटले कल्पांती. तो जीवनमुक्त होऊ शकत नाही. जीवनमुक्तानं काय केलेलं असतं मी तुम्हाला सांगतो. जीवनमुक्तानं काय केलं असतं? त्याने जग मिथ्या हा निश्चय त्याने केलेला असतो. पहिला निश्चय त्याचा हा असतो. एक तुम्हाला सांगतो, आज त्याला जग पुढे दिसतच नाही तर त्याने जग म्हणायचं कसं? आता अजून एक उदाहरण सांगतो. दुरीच्या ठिकाणी त्यांनी काव त्या सर्पाचं काय झालं? सर्प पुढे गेला. म्हणजे सर्पाची कल्पना ही मूर्खपणाची एका शहाणपणाची आहे. सांगा तुम्ही मला. सर्पाचे विचार सर्पावर ग्रंथ लिहिला आणि तो लोकांना वाचून दाखवला. दुरीवर वाचलेल्या सर्पावरचा ग्रंथ, सुंदर ग्रंथ लिहिला. त्याला अगदी पारितोषिकही मिळालं साहित्य परिषदेचं. काय उपयोग आहे? तो व्यर्थ आहे. मग दृश्याचं किती? दृश्य मुळात कधी निर्माण होतं? ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञान काळातच दृश्याची उत्पत्ती होते. अज्ञानामध्ये आलं का? आणि हे सत्यत्वानं नाहीच. साधी गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे ना, दुर्वाचा सर्प सत्यत्व नाहीच का? नाही. दुर्वाचा सर्पचा सत्यत्वानं नाही. मग आणि म्हणून सुषुप्तीमध्ये हे जग नाही, समाधी काळातही नाही. सुषुप्तीवाल्याला विचारा जग आहे का? समाधी जो आहे, समाधीत जो आरूढ आहे त्याला विचारा जग आहे का? आणि आत्मज्ञानाला विचारा जग आहे का? ते काय सांगतील? जग. हे तिघही सांगतील जग नाही. परंतु जो जागा आहे तो असं कुठे असतं का? ज्याला समाधी नाही माहीतच नाही तो म्हणतो तुम्ही तर काही बोलता, नाही का? आणि ज्याला जीवनमुक्तीची कल्पना नाही तो हे बोलूच नाही. म्हणून ह्या ज्ञानाच्या स्थिती आहेत, ह्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत. हे ज्ञानाचं काय आहे? ज्ञानाचे अनुभव हे आहेत, परंतु एक आहे. आणि म्हणून मग प्रमाणे सांगितलं आईचा आजोबा तू होशी. किंवा वैराग्य प्रगट झालं. आता वैराग्य काय निर्माण होतं सांगतो तुम्हाला. ज्यानं मिथ्यात्व निश्चय केलेला विषय नाहीच, विषय नाहीच. आता विषय कधी वाचतात? मग तुम्हाला पुन्हा सांगतो, विषय कधी वाचतात? विषय कधी अज्ञान काळातच वाचतात. अजून पहा थोडस विषय गहन फार एका याच्यातून नाही होणार. स्वप्नस्थिती फार सुंदर आहे, सांगतो पहा. आता इतकी सुंदर आहे. स्वप्नस्थितीचा विचार जर केला की माणसाला निम्म ज्ञान प्राप्त होतं. तर हे जग कसं आहे, स्वप्नस्थितीचा हे जग कसं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर स्वप्नातलं जग कसं असतं याचा विचार करा. तुम्हाला जे जे स्वप्न पडले, स्वप्नात जे जे प्रसंग घडले, तर जागृत झाल्यावर तुमचं त्या स्वप्नाबद्दलच्या प्रसंगाचं मत तुमच्याबद्दल मत काय? तुम्हाला जी माणसं भेटली त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही जे तुमच्यावर जे प्रसंग कोसळले स्वप्नामध्ये त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला तुम्ही स्वप्नामध्ये खासर झाला त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? जागृतीबद्दलची जे स्वप्न निर्माण झालं त्याच्याबद्दल स्वप्नामध्ये जे तुम्हाला अनुभव आले, सुख दुःखाचे प्रसंग आले, चांगले वाईट प्रसंग आले, तर जागृत झाल्यावर आम्ही विचारतो त्याबद्दल तुमचं मत काय? काय तुमचं मत आहे? काय मत आहे त्याच्याबद्दल? त्याला काही अर्थ नाही, त्याला काही अर्थ नाही. पुष्कळ चांगले अगदी राजकन्याशी लग्न झालं किंवा राजा झाला तिथं, स्वप्नामध्ये राजा झाला, सगळ्यावर त्यांनी सत्ता गाजवली, परंतु आता कुत्री ऐकत नाही, शेजारचं कुणीच ऐकत नाही. आता स्वप्नातलं जग कसं आहे जागा झालं होतं. आता पुढची गोष्ट, स्वप्नातल्या जगाची उत्पत्ती कशी झाली हे ज्याला स्वप्नातल्या माणसाला विचारा का हो, स्वप्नातल्या जगाची उत्पत्ती कशी झाली त्याला विचारा. तसंच मग जागृतीतल्या पदार्थाची उत्पत्ती जशी स्वप्नातल्या पदार्थाची उत्पत्ती होते तशी जागृतीतल्या पदार्थाची उत्पत्ती त्याच पद्धतीने होते. आलं लक्षामध्ये? कुठून निर्माण होतं जागृती? स्वप्नातले पदार्थ जे निर्माण झाले ते देशकाळ सामूहिक सेवा निर्माण झाली. आणि हे सुद्धा
पूर्वी फक्त आत्मस्वरूपच होतं, आताही आत्मस्वरूपच आहे. ब्रह्म सोडून काहीच नाही. इथं मातीचा कण नाही. मग हे चंद्र सूर्य हे एवढे इमर्ती करायला करून सांगू अहो ही कल्पनेचीच माती, कल्पनेचीच विटान, कल्पनेचीच सिमेंट आणि कल्पनेचा कॉन्ट्रॅक्टर, कल्पनेचा इंजिनियर आणि राहणारे कल्पनेचा, घरही कल्पनेचं आणि तो इंजिनियरही सगळं कल्पनेचा. आणि म्हणून कल्पना अविद्यांतेने झाला जीव. सांडी कल्पना उपाधी. अहो हे कल्पनाचे मन म्हणजे जग आणि जग म्हणजे मन. ते मन जेव्हा दृश्य रूपाला प्रगट होतं, दृश्यत्वाला प्रगट होतं, त्याला काय म्हणतात? मन जेव्हा दृश्यत्वाला प्रगट होतं त्याला काय म्हणतात? त्याला जग म्हणतात. तुम्ही आता लय हुशार झाले. दृश्य जग. मन जेव्हा दृश्य रूपानं प्रगट होतं ते कुठे असतं? काल सांगितलं सर, काल आपला विषय झाला. चित्रकाराच्या बुद्धीमध्ये ते चित्र असतं. वाघ असतं, सिंह असतो, नदी असते. चित्रकाराच्या बुद्धीमध्ये अप्रगट रूपानं, अदृश्य रूपानं चित्रकाराच्या बुद्धीमध्ये ते सगळं असतं. आणि तो काय करतो? कागद घेतो, त्याच्यावर रंगरंगोट्या करतो आणि बुद्धीचं चित्र तिथं प्रगट होतं का नाही? मूर्तिकार जो असतो, त्याच्या मूर्ती त्याच्या बुद्धीमध्ये असते आणि तीच त्याच्या बुद्धीची मूर्ती का दगडामध्ये प्रगट होते. मूर्ती आधी कुठं होती? बुद्धी इथं होती ना, इथं होती. तसं हे जग कुठं आहे? इथंच आहे. स्वप्न कुठं निर्माण होतं तुम्हाला मला सांगा. स्वप्नामध्ये तुम्हाला किती एकरची जमीन लागते? स्वप्नात किती एकरची जमीन लागते? मग स्वप्न कुठं होतं? की तो पुरोगत कंठ नाडी म्हणून पुरोगत नाडी आहे. एवढ्याशा नाडीमध्ये हे सगळं विश्व तिथं निर्माण होतं. सगळं मोठमोठे पर्वत, दऱ्या, खोऱ्या, नद्या, नाले, एवढा काळ, एवढं त्या केसा इतकी पुरोगत नाडी, तिच्यामध्ये हे सगळं निर्माण होतं. आणि आता हे जग कुठं निर्माण झालेले? म्हणून स्वप्न आणि जागृती ह्या भिन्न अवस्था नाहीतच. जो यांना भिन्न मानतो तो मी सांगतो, जो जागृती आणि स्वप्न या भिन्न आहेत, तो हजारो नाही कोटी जन्म जरी त्याने ज्ञान साधन केलं तरी तो मुक्त होऊ शकत नाही. मग जागृती आणि स्वप्न एकच आहेत. जागृती स्वप्नामध्ये फरकच नाही. असा ज्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय झालेला असतो मग त्याला ज्ञान होतं. मग आता जागृती जर सत्य पदार्थ कोणताच जर नाही, आता मी मागे सांगितलं होतं, एक जर बायकोला सांगितलं, अगं म्हणला मी रात्री पंढरपूरला गेलो होतो, मला स्वप्न पडलं आणि पंढरपूरला गेलो होतो आणि म्हटली बरोबर कोण होतं? म्हटलं बायको. आता स्वप्नामध्ये जी बायको, ही बायको तर इथंच होती, पण हा बायकोला स्वप्नात पंढरपूरला गेला. आता एक पहा, तर तो स्वप्नामध्ये पंढरपूरला बायको बरोबर गेला. आता तेव्हा त्याला काय होतं? तर आता जागा झाला, त्या बायको, स्वप्नातल्या बायकोचं स्मरणही त्याला झालं आणि स्वप्नातल्या बायकोचं त्याला काय झालं? प्रतीती पण त्याला होती आणि स्मरण पण होतं. बरोबर आहे ना? लक्षात घ्या चांगलं. जेव्हा तो आता जागा झाला, त्यानं स्मरण केलं, आपण रात्री बायकोवर पंढरपूरला गेलो, बायको कोणती होती हा भाग वेगळा. परंतु ज्या बायकोवर पंढरपूरला गेला त्या बायकोचं स्मरण आता होतं आणि ती कशी होती याची प्रतीती सुद्धा आता याच्या डोक्यामध्ये होती. आता पुढे पहा, परंतु तो स्वप्नामध्ये पंढरपूरला गेला तेव्हा इथं त्याला स्मरण होतं का? आणि हिची प्रतीती त्याला होती का? मग इथं स्मरणही नव्हतं आणि प्रतीती नव्हती, तिथं स्मरणही आहे मग प्रतीती आहे. मग खरी बायको कोणती? मग सांगा तुम्ही, आता मेजॉरिटी कोणत्या बाजूने जाते? ना खरी बायको कोणती? सांगा ना. होय सुभद्रा. बरं, दोन्ही पेक्षा सत्यता कोणाच्या बाजून जाते? दोन्ही खोटे आहेत ते सोडून द्या, पण सत्यता कोणाच्या बाजून जाते? अधिक सत्यता कोणाच्या बाजून जाते? बरोबर, स्वप्नातल्या बायकोन जाते. मग तू तुझं काय काय खरं आहे तिथं? म्हणजे स्वप्न पदार्थ कसे आहेत तर याला म्हणून हे मिथ्या दयाचे नाही कळले, त्याने नानासायाचे साधन केले. किंवा दयास वाटे ब्रह्म व्हावे, त्याने जग मिथ्या हे जाणावे, हंसा परिसर तत्व घ्यावे जग साग. आता हंसाचं लय लोक उदाहरण घेतात. हंस 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 म्हणतात. तो हंस पक्षी काय असतो? त्याच्यापुढे दूध दोन पाणी ठेवलं का तो फक्त दूध घेऊन करतो आणि पाणी घेतच नाही, संपलं. पुढं काय?
अरे पुढे बोल ना. नाही पुढे काय नाही, संपलं मला इथं. मग कशाला सांगितलं मग? ते कशा करता सांगितलं नाही का? एक म्हणजे श्रुतीनं हंसाची जी उपमा दिलेली आहे ती उपमा हंस पक्षी आणि म्हणजे असा हंस पक्षी जगात कुठेही नाही बरं का. तुम्हाला सांगतो, दूध आणि पाणी वेगळं करणारा हंस पक्षी जगात कुठेही नाही. परी जगात कुठेही नाही. अमृत जगात कुठेही नाही. त्यानंतर कामधेनू जगामध्ये कुठेही नाही. आणि कल्पवृक्ष कुठेही नाही. अमृत जर असतं ना तर इथं दुकानं निर्माण झाली असती. होय. मग श्रुतीनं काय केलेलं आहे, जीवाला आत्मबोध होण्याकरता या कशाची कल्पना केलेली आहे? कशाची? हंस. तो हंस काय करतो, दूध आणि पाणी एकत्र केलं का पाणी घेत नाही, फक्त दूध ग्रहण करतो. हंस म्हणजे ज्ञानी, विवेक. तो विवेक काय करतो, जग आणि ब्रह्म एकत्र झालेला आहे, मिक्स झालेले आहे, ग्रंथी निर्माण झालेली आहे, गाठ त्यांची पडलेली आहे. हा ग्रंथी भेद करायचा आहे. चित आणि जड आणि चेतन यांना वेगळं करायचं आहे. चेतनाला चित जे आहे ते सत्य आहे, त्याला स्वतःची सत्ता आहे, ते नाश कधीच नाही. आणि जड जे आहे ते जड काल्पनिक आहे, त्याला स्वतःची सत्ता नाही. ते चेतनाच्या सत्तेवर, आत्म्याच्या सत्तेवरती भासतं आणि ते सत्यत्वानं नाहीच. जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो, समाधीमध्ये आपला देह पुढे जातो, देहाचं भान होतं. सुषुप्तीमध्ये देहाचं भान नाही, समाधीमध्ये देहाचं भान नाही, स्वरूप स्थितीमध्ये देहाचं भान नाही. भान म्हणजे ज्या ज्ञानाच्या खऱ्या अवस्था त्याच्यामध्ये देहाचं भान नाही, नाही का? आणि म्हणजे केवळ जागृतीमध्ये भासतो आणि तो हे भ्रमाने भासतो. म्हणून देह खरा नव्हे. देह काय खरा? पुढं काय? देह काय खरा? हा तो जोडलं. तर म्हणून देहाला सत्यत्व, इथं दृश्य सत्य नाही, रूप सत्य नाही, नाम सत्य नाही. या गोष्टी सगळ्या काल्पनिक आहेत. काल्पनिक गोष्टी दुःख देतात, सत्य गोष्ट सुख देते. तुम्हाला सांगा, आत्म्यापासून कधी कोणाला दुःख झालं? आत्मसाक्षात्कार झाला आणि तो ICU मध्येच न्यावं लागलं, आजारीच पडला, तापच भरला त्याला. आत्मसाक्षात्कार झाला, सगळ्या दुःखाची निवृत्ती होते. त्याला सत्यत्वानं कळतं, ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मैव न अपरः. आणि हे दुःख नाही, सुख नाही, आणि केवळ ब्रह्म स्वरूप आहे आज. आणि म्हणून त्याची चिंता चिंता ते पळाली गोकुळाबाहेर, भीतरी प्रवेश केला ते. आणि चिंता करतो हे अज्ञानाचं लक्षण आहे, इच्छा करतो अज्ञानाचं लक्षण आहे. जोपर्यंत इच्छा करतो त्याचे घसणी दिवा ज्ञानाचा गेला. पण कधी? कधी? गोवी सांगा. फळाची हवा हृदय कामा झाला रे गावा, आणि त्याचे घसणी देवा ज्ञानाचा गेला. फळाची इच्छा निर्माण झाली का ज्ञानाचा दिवा विझला. संकल्प निर्माण झाला का ज्ञान नष्ट झालं. ज्ञानाचं ज्ञान का नष्ट होत नाही? अग्निचा डोंगरू नोगो कुणी बिजांकरू, तैसा मनीचा विकारू उदय जेना. जिथं आत्मज्ञान. आता भर दुपारी इथं अंधारच पडला, अचानक अंधार पडला इथं आमच्या गणेशनगर मध्ये. काय झालं, ती लेन नंबर 3 मध्ये अचानक अंधार निर्माण झाला. परवा सोमनाथ नगरला असंच झालं होतं. भर दिवसा कधी अंधकार निर्माण होतो? निर्माण होतो का? भर दिवसा कधी अंधकार निर्माण होईल? नाही निर्माण होणार. मग तसं आत्मस्वरूपामध्ये काही एक सापडणार नाही. तुम्हाला तो शिलाख्यान सांगायचं, पण त्याला आपल्या अजून शिलाख्यानाच्या याचं. आता मला तर लवणराजाचा दृष्टांत सांगावा असं वाटलं होता, पण आता फार महत्व, अति सुंदर दृष्टांत लवणराजाचा. वेदांत ज्याला आपण ज्ञानाचा साक्षात्कार ज्याला आपण म्हणतो, जग आणि इथं जग आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. म्हणजे ब्रह्म आणि जग यांचा निर्णय लावायचा आहे. यालाच नाही तर उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. खरं काय आणि खोटं काय. म्हणून हे तुम्ही आत्मस्वरूपच आहात. बाबा सांगायचं स्पष्ट, तुम्ही देह का आत्मा. देहाचा नाश झाला तरी तुमच्या आत्म्याचा नाश नाही, तुमचा नाश नाही. देहाचा नाश झाला, आपण अजून आहोत. आणि माणसाला आहो पण हे जे जाणवतं, आपण मरणारच असं नाही वाटतं. तुम्हाला वाटतं का आपण कालच निर्माण झालो? काय वाटतं? मी फार काळापासून निर्माण आहे. एक मला तरी जाणीव होते, तुम्हाला होते नाही मला माहिती, परंतु मला तरी अशी जाणीव होते का मी दीर्घ काळचा आहे आणि मी आहे आणि मी अनंत काळचा माझं नाव, असं जाणीव होते. वाटतं असं? मग हेच आत्म्याचं स्मरण आहे.
ते आत्म्याचं स्फुरण आहे. माझा नाश कधीच नाही, मी पूर्वी नव्हतो असंही नाही आणि पुढे असणार नाही असं नाही. असं एक सगळं मला वाटतं सगळं नव्हतं असं होती नाही होतं का नाही तेच कळत नाही का. मग हे स्फुरण होतं वाटतं आपण म्हणून देहाचा नाश झाला ते आत्म्याचा नाश नाही. जन्म आणि मृत्यू ही भ्रांती आहे, केवळ भ्रांती आहे. काही निर्माणच झालं नाही त्या विश्वामध्ये, काही निर्माण झालं नाही. निर्माण झालं स्वप्नाचे पदार्थ पुढे निर्माण झाले निर्माण नाही. तर आता मग सांगितलं तर स्वप्नस्थिती सांगत असताना मग स्वप्न पदार्थांचा तुमचा काय निर्णय आहे नाही का. त्याच्यानंतर स्वप्नाची उत्पत्ती कशी झाली, त्याच्यावरून आपल्या जगाची उत्पत्ती कशी झाली. का स्वप्नाची उत्पत्ती पदार्थ निर्माण झाले. तो आम कधीचा हत्ती आला होता, तो कसा काय आला होता, कुणी आणला होता, कुठून आणला होता, सांगा ना तेवढा. शुभदा सांग ना तेवढं. तुझं स्वप्न हत्ती पाहिला, तो कुणी आणला होता, कुठून आणला होता, सांग ना तेवढं. कशाला विचारतं म्हणायचं, त्याला अर्थच नाही काही. या प्रश्नालाच अर्थ नाही, तसं आपल्या बोलण्यालाच अर्थ नाही. जागृतीबद्दल जे जे बोलतो ते सगळं व्यर्थ आहे. अज्ञान म्हणायचं. मग सांगितलं तुम्हाला काय सांगतो, हंस पक्षी ब्रह्म आणि जग हे एकत्र झालेलं आहे. त्या ब्रह्म हे सत्य आहे, जग हे मिथ्या म्हणजे काल्पनिक म्हणजे खोटं आहे. आणि म्हणून तो हंस म्हणजे तो विवेक काय करतो, हंस जसा दुधाचा पाण्याचा टिपकाही घेत नाही तसा विवेक काय करतो, जगाला ग्रहणच करत नाही. तो जगाला स्वीकारतच नाही, स्थानच देत नाही, त्याला मानतच नाही. वंद्या पुत्रेच्या लग्नाला कधी जायचं लग्नाला. हे बोलणंच व्यर्थ. आणि म्हणून कानाने डोळ्याने पाहतो ते खोटं, कानाने ऐकतो ते खोटं आणि तोंडाने बोलतो ते व्यर्थ. बोलण्याचं कारणच काय म्हणून नाही का, बोलण्याचं कारणच नाही. तो आंधळा झाला ना, दृष्टीची गरजच काय. देवाला डोळे आहेत का, पण त्याला सगळं दिसतं का ना. मंजिल म्याने बांग पुकारे ओके अल्ला गुंगा आहे, मुंगी के पाव में घुंगरू बांधे वो भी अल्ला सुनता है. त्याला डोळे नाहीत पण त्याला सगळे दिसते. आपल्याला दिसतंय का पलीकडे काय झालं ते तरी कळतं का आपल्याला. मागून कोणी दसतात आज मागून फटक्याला लाच घालून गेला, गुपचूप पुढे गेला, तेच आपल्याला कळायचं नाही. काय कळते आपल्याला. डोळे असू त्याला डोळे नाहीत पण तो सगळं पाहतो. त्याला कान आहेत कान नाहीत परंतु तो सगळं ऐकतो. त्याला हात नाहीत तरी तो वाटेल ते करतो आणि त्याला पाय नाहीत तरी वाटेल ते जातो. तो आत्मा तुम्ही. केवळ सुख म्हणजे आत्मा, केवळ सुख आत्मा. आणि तिथं कल्पना म्हणजे जीव आणि जग. मग आत्मस्वरूप जेव्हा लयाला जातं तेव्हा जीव आणि जगत निर्माण होतो नाही का. आणि आत्मस्वरूपाचा जेव्हा उदय होतो तेव्हा दुःखाचा, कल्पनेचा, जीवाचा, जगाचा आणि त्याबरोबर देहाचा सुद्धा नाश होतो. आता पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. स्वप्नातल्या पदार्थांचा प्रलय कसा होतो, नाश कसा होतो. जसा स्वप्न पदार्थांचा नाश होतो तसा जागृतीतल्या पदार्थांचाही नाश तसाच होतो. मग आता समाधीमध्ये मग स्वप्न पदार्थांचा नाश कसा झाला हे जागृत झालेल्या माणसाला विचारावं नाही का, बरोबर आहे. आता जागृत पदार्थांचा नाश कसा झाला हे समाधीतल्या माणसाला विचारावं नाही का. आणि समाधी स्थिती कशी लय पावली हे आत्मज्ञानाला विचारावं नाही का. मग आत्मज्ञाना जो कसा संशय आहे का, हे जग मी आणि तू आणि म्हणून उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. खरं काय आणि खोटं काय हे म्हणून ब्रह्मसत्य किंवा जग मिथ्या. कल्पना अविद्या तेने झाला जीव. कल्पना जर थांबली, आपण कल्पना कधी करतो, पोरीचं लग्न जमलं, 4-5 जण आले, त्यामध्ये एक नवरदेव आहे पण निश्चित नवरदेव कोणता आहे ते माहीत नाही. मग कल्पना करतो हा असावा, कुणी म्हणतो हा असावा, कुणी म्हणतो तो असावा, कुणी म्हणतो तो असावा, कुणी म्हणतो तो असावा. कारण निश्चित परंतु हाच नवरदेव. कल्पना थांबली का नाही. वस्तूचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा कल्पना थांबतात. वस्तूविषयी जेव्हा अज्ञान असतं तेव्हा कल्पनांचा बुजबुजाट होऊन जातो. हा सगळा कल्पना जग म्हणजे कल्पनांचा खेळ आहे. जग आणि मन, मन आणि जग. मग सांगितलं प्रगट जग म्हणजे मन आणि अप्रगट जग म्हणजेच काय. अप्रगट जग म्हणजे काय, अप्रगट जग म्हणजे मन. मन जेव्हा अप्रगट होतं, जग जेव्हा अप्रगट होतं तेव्हा ते मन रूपाला येतं. ते मन जेव्हा प्रगट होतं तेव्हा ते जग रूप धारण करतं.
नाही का? आणि मनाचाच नाश होतो. मनाचाच नाश झाला. पडून गेली या भिंती चित्राची केवळ माती. भिंत पडून गेली, चित्राची माती झाली, नाही का? मग अज्ञानाचा नाश झाला, नाही का? मग जगाला राहायला जागा कुठे? अज्ञानाचा नाश झाला. जगाने कुठे राहू? कल्पनेनं कुठे राहू? जीवानं कुठे राहू? कुठे राहू? त्यांनी मोठी पंचायत झाली का? त्याची व्यवस्था करायला पाहिजे कुठे तुम्ही. आत्मज्ञान झाल्यानंतर जीवाने कुठं राहायचं? मनाने कुठं राहायचं? सुखदुःखाने कुठं राहायचं? माझं तुझं काय? बरोबर आहे का नाही? मग त्याची व्यवस्था काय करायची? होईत आहे काही कशी व्यवस्था करायची? कशी व्यवस्था करायची त्याची? का बरं गरज नाही? ते नाहीतच ना. जे नाहीतच त्याचा विचार कशाला करायचा? नाही का? जे नाहीत त्याचा विचार कशाला करायचा? म्हणून इथं काय म्हटलेलं आहे ते आत्मनात्म व्यवस्था ते परमतत्व पारता होती ते सर्वता. जे आत्मनात्म व्यवस्था राजा म्हणतो ती आपलं ज्ञान जसे नव्हे तुझे स्वप्न तसे स्फूर्ती दया त्रिभुवन वाहू झाले. हा एक अर्थ कळला का? चिली आपले ज्ञान जे नैशीच होई स्वप्न. माऊलीने हे सारीपडा सांगितलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वायरेदार हरिविन नाममंत्र जप कुटी जाईल पाप. नाममंत्र जप म्हणजे काय? आत्मज्ञान. नाममंत्र जप कुटी जाईल पाप. कृष्णाम संकल्प धरून राहील निजवरची काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. आणि म्हणून आता मग सांगितलं वासनेचा क्षय झाल्याशिवाय आत्मज्ञानाचा उदय नाही. वासना म्हणजे कशातून आहे? आत्मज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान म्हणून वासना आणि इच्छा म्हणून अहंता म्हणून मोठेपणा म्हणून सुख आणि दुःख आणि सगळ्याचा उदय तेव्हा होतो. आणि मग याच्याकरता काय करायचं आहे? वासनेचा क्षय करायचा आहे. वासनेचा क्षय आणि वासनेचा क्षय. आता दिवा लावायचा आहे. दिवा लावल्याशिवाय अंधार जाणार नाही. मग वासनेचा क्षय किंवा औषध घेतल्याशिवाय आजार जाईल का? तुम्ही मला सांगा. औषध घेतल्याशिवाय आजार जाणार नाही. आणि म्हणून वासनेचा क्षय करायचा प्रयत्न करायचा आहे. आता तुम्हाला कळलेलं आहे ना. मग याच्याकरता हे चिंतन करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे? सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा सदा चित्ता समाधान हे चित्तामध्ये साठवायचं आहे. आणि म्हणून वैराग्य एकदा निर्माण झालं, एकदा विवेक निर्माण झाला, मग ऐसा जवू तू होशी या मवाते सांगितली. मग वैराग्य मानसी संशय दिलं. मग पुढं काय? निष्कलंक गहन उपजेल. उपजेल म्हणजे काय? आपोआप उपजेल आत्मज्ञान. कमळ कसं असतं पा? कमळाचं पान. कमळाचं पान कसं संतांनी उपदेश करून ठेवलेला आहे. कसा उपदेश करून ठेवलेला आहे? जाणून येणे ते करी. आपलं मन कसं मनाला घडवायचं आहे. आपण त्या मनाला घडवलं ना. आता तुम्हाला संगीता म्हटली मला आता जायचं मोठा काच लागला जायची बेळगावला. पूर्वीच बेळगावला जायचं म्हटलं का लई 2-4 दिवस वेळ लागायचे. हे करायचं ते करायचं उड्याभरीत जायचे. आता म्हणते बेळगावला जायचं म्हणजे फाशी लागली. परिवर्तन नाही. इच्छा नाही राहिली. आत्मज्ञानाचं महत्व एकदा माणसाला कळलं, आत्मस्वरूपाचं आत्मज्ञानाचं महत्व कळलं, ही इच्छाच राहते माणसाला. तुम्हाला गोकुळाच्या मुलीची गोष्ट माहिती ना तुम्हाला. त्या मुलाची किती इच्छा होती. कसल्या मला लग्न करायचं ह्याच पुरुषी लग्न कर नाही तर मला जगायचंच नाही म्हटलं. परंतु त्याला कळलं ना, दोष कळला ना. दोष पुन्हा काय म्हणतो? मला ती काही करून मला त्या पुरुषी लग्न करायचं नाही. एकदा वैराग्य म्हणजे ह्या दोष हे जग हे नाशिवंत दुःख रूप आहे. असं जड आणि दुःख आहे ना. मग ही लक्षणं जर कळली, हे विष आहे असं जर कळलं, त्याचं कोणी ग्रहण करील का? हळूहळू विवेक वाढत जातो, हळूहळू वैराग्य वाढत जातं. आणि मग तशाच प्रकारे हळूहळू आरोग्य वाढत जातं, शक्ती वाढत जाते, रोगही कमी होत जातो. आणि मग आरोग्य म्हणजे दोन्हीचं समतोल चालणे, नाही का? दोन्ही पायांचं समतोल चालणं असतं, नाही का? तशा प्रकारे जसं जसं प्रकाश वाढतो तसा तसा अंधकार कमी होतो, नाही का? जसा जसा अंधकार वाढायला लागतो तसा प्रकाश कमी होतो. मी माझं वाढायला लागलं तर आत्मज्ञान अंधुक होत जातं. म्हणून काय सांगितलंय? इथं आत्मा सत्य आहे, परंतु आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडला. मी माझ्याला आपण चिटकवून घेतलं, तीच बुद्धी आपली वाढवली आणि आत्मज्ञान पार नष्ट झालं. आपण स्वरूपाला विसरलो, 84 लाख योनीमध्ये पडलो, स्वरूपाला आनंदाला सुखाला पारख झालो आणि नसलेल्या दुःखाला प्राप्त झालो. आता पुन्हा काय करायचं आहे? पुन्हा आपल्याला काय करायचं आहे?
स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे, मूळ स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आता लवणराजा दृष्टांत सांगायचं होतं, पण आता वेळ नाही राहिला. लय सुंदर दृष्टांत तो माहिती, अति सुंदर दृष्टांत लवणराजाचा दृष्टांत, अति सुंदर. स्वप्न दृष्टांचा जरी विचार जरी केला तर तो लवण राजा सिंहासनावर बसला होता. किती वेळ, थोडा वेळ सिंहासनावर बसला होता, परंतु त्याला भ्रम निर्माण झाला आणि तिथं त्याचा 70 वर्षाचा काळ निघून गेला. तिथं त्याला चांडा झाला, लग्नही झालं, 4 मुलंही झाली, भयंकर त्यांनी दुःखही भोगलं. इतकं दुःख भोगलं, मरणप्राय यातना भोगल्या, मारामारी केल्या, भांडणं केली, तिथं नको ते जीवन जगला. परंतु तिथं बसलेला होता ना भ्रांती. आपल्याला भ्रांती घालवायची आहे. भ्रांती काय, अजूनही आपल्या ठिकाणी बुद्धीमध्ये भ्रांती वास्तव्य करते. भ्रांती आहे का नाही? भ्रांती जर गेली तर इच्छाच राहत नाही. भ्रांती गेली काही इच्छा राहत नाही का? आणि म्हणून काय करायचं आहे, म्हणून देह आत्मभाव जितका बळकट होईल, जितका दृढ होईल, तितकी आपली भ्रांती कमी होईल. म्हणजे त्यासाठी काय आपोआप होईल काय हे आपोआप नाही. याला काय आहे, अविचारामुळं अज्ञान निर्माण झालं. अज्ञान का निर्माण झालं? अविचारामुळे निर्माण झालं. आणि मग त्याला विचारच करावा लागणार आहे. अविचार टाकून द्यावा लागेल आणि इथं विचार करावा लागेल. इथं आतापर्यंत आपण देहबुद्धीचा आणि जगाचाच विचार करत होतो आणि त्यामुळे काय झालं, आत्मज्ञानावर घट्ट आवरण आलं. आत्मज्ञानाचा पार म्हणजे त्याचं काय झालं तर चिंधळ्या झाल्या, त्याच्या पार नष्टच झालं पार. आता आपल्याला काय करायचं, उलट प्रवास करायचा आहे. आता हे नसलेलं, काल्पनिक असलेलं, संबंध नसलेलं आणि कारण नसलेलं दुःख आपण भोगत आहोत. 84 लक्ष निष्पन्न आहोत आणि अशा त्या आपल्या ऐश्वर्य संपन्न रूपाला आपण पारखे झालो आहोत. मग आता जास्त त्याने ठरवायचं. एवढं जरी सांगितलं अजूनही पुढं मोह जातो. एवढं सांगितलं तरी मोह जातो का अजून? नाही का? मोह जात नाही. मी माझं म्हणून पार्थादयाच्या ठाई मी ऐसा आठवू नाही. आत बाहेर चोखाळू सूर्य जायचा उजाळू. तो कसा असतो, आत बाहेर चोखाळू तो सूर्य जायचा उजाळू. तत्वार्थीचा पायाळू देखना जो, नाही का? तत्वार्थीचा पायाळू देखना जो. आणि याच्याकरता काय आहे, विचार. आपण अज्ञानाच्या बाजूने विचार करतो का ज्ञानाच्या बाजूने विचार करतो? माणसाला काय होतं, मला एक दृष्टांत माहिती आहे ना. एका म्हातारीनं, आजीनं एक बकरू विकायला चालवलं होतं. तुम्हाला माहिती आहे ना? बकरू विकायला चालवलं होतं. घरून निघाली थाटात, 500 रुपये म्हटली या बकराची येतील, निघाली. परंतु पुढं कालगती आली. 2-4 जणांनी तिच्या बुद्धीमध्ये भ्रांती निर्माण केली. एकदा म्हटलं, आजीबाई कुत्र्याला कशाला खांद्यावर घेतलं? आज तू आधीच म्हातारी, कुत्र्याला कुठे खांद्यावर घेतं का? अशी काय करते तू? म्हणजे बावळट, याला काय करतो? दुसरा भेटला. म्हटलं, आजीबाई अहो त्याला खाली चालू द्या म्हटला. कुत्र्याला कोणी खांद्यावर घेत असतं का? तर अशाच प्रकारचं तर तिला तरी दुसऱ्या बावळट मध्ये काढलं. परंतु तिसरा जेव्हा म्हटला, आजीबाई कुठे चाला तुम्ही कुत्र्याला घेऊन? आजारी काय कुत्रे? काय भानगड आहे? मग मात्र शंका निर्माण झाली. पहिला म्हटला तो नालायक होता, दुसरा होता तोही नालायक होता, पण तिसरा जे आरती म्हणतो याचा अर्थ काय? शंका निर्माण झाली तुझी, हे खरंच बकरू आहे का कुत्रे? शंका निर्माण झाली. मग पहिला म्हणला, दुसरा म्हणला, तिसरा बरं तो तिथं हा इथं एकच काय? चौथाही म्हटला, खांद्यावरच बकरू खाली घेतलं. म्हणजे एवढी लोक म्हणतात हे कुत्रे, दिसते तर बकरू, दिसते तर बकरू, पण लोक तर कुत्रे म्हणतात. 4 जण मला मूर्खात काढले. नाही म्हटले, आपल्या डोक्यात काहीतरी फरक झालाय. ते कुत्रेचे पण आपल्याला भ्रांतीनं बकरू दिसते. असंच प्रकार झाला. सुंदर दृष्टांत असंच आपलं झालेलं. कुत्र्याचं, बकराचं कुत्र झालं. मग आजीनं काय केलं, तिच्या भ्रांतीनं बरं 4 भेटले, आणखी 10 भेटले असते मग तो प्रश्नच नव्हता उठला, नाही का? मग ती म्हटली असते माझ्या डोकं काय, म्हणजे तशीच भ्रांती आपल्याला झालेली आहे, नाही का? पण आपलं भ्रांती झाली, भ्रांती हे समोर गेली. मग भ्रांती भ्रम म्हणतो, तो भ्रम तरी नेमका काय?
भ्रम तरी नेमका काय आहे हे तरी याचा तरी विचार करायला पाहिजे ना. शास्त्र म्हणते तुम्हाला भ्रम झाला, आज्ञान आपल्याला संत सांगतात आपला भ्रम आहे, हा भ्रम आपल्याला घालवायचा आहे. तो भ्रम तरी काय? जेव्हा आपण या भ्रमाचा शोध घेतो, काय भ्रम झाला बा नेमका मला नाही का. मग हा भ्रम जेव्हा हे जग सत्य नसून देह सत्य नसून असलेला देह असलेला आत्मा लोप पावलेला आहे, स्वरूप लोप पावलेला आहे आणि नसलेलं देहादी जगत हे प्रगट झालेलं आहे. जे दिसतंय ते भ्रांतीने दिसतंय आणि ते नाहीच असा बुद्धीचा निश्चय करायचा आहे. आणि जो आत्मा अप्रकट आहे, दिसत नाही, तो आहे तो निश्चय करायचा आहे. हा भ्रम आहे, हा भ्रम आपल्याला घालवायचा आणि तो अवघड आहे का सोपा आहे. परंतु तुम्ही याचा मोह जर धरला, तुम्ही जोपर्यंत दृश्याचा मोह धरता तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती नाही. म्हणजे याच्याकरता आता विषय जे काल्पनिक विषय आहेत आणि म्हणून पहा ते काय सांगितलं तर माऊलीने कवी सांगितले तर जेवणारा ठाऊक विष रांधिली रसूस होय, जेवणारा ठाऊक होय, ते ताटीची सांडून जायची आपण. हे विष असं जर कळलं तर कोणी घेईल का? तुम्ही ह्या जगाच्या देहाच्या देहबुद्धीच्या भोगाच्या नादी लागले का तुमचा सर्व नाश आहे. कोट्यावधी वर्ष दुःख भोगावं लागेल आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती नाही. म्हणून हे साक्षात विष. तुम्हाला ह्या विषयाचा स्वीकार करायचा आहे का याचा इच्छा टाकून याचा विचार टाकून एक दुसरा काय आहे आत्मबोध जो आहे, आत्मबोधाच्या बाजूने जर गेला तर तुम्ही स्वरूपाला प्राप्त झाला, सर्व दुःखाचा नाश झाला. मग कोणत्या बाजून जायचं आहे ठरवायचं जास्त नाही का. मग आता पण केल्याशिवाय आहे का? दिवा लावायचा आहे आपल्याला, तुम्हाला सांगतो दिवा लावायचा आहे. मग प्रकाश करा अंधार घालवायचं म्हटलं तर काय आहे, दिवा पाहिजे ना, त्याला तेल पाहिजे, वास पाहिजे, दिवा पाहिजे, काळीपेटी पाहिजे नाही का. किंवा काळीपेटी सोडून द्या, त्याला दिवा पाहिजे, वास पाहिजे आणि तेल पाहिजे, एवढं पाहिजे. त्याशिवाय आपला प्रकाश निर्माण करता येईल का? मग सगळं आणलं, दिवाही आणला, त्याच्यामध्ये तेलही घातलं आणि त्यात वातही घातले, प्रकाश निर्माण होईल का? किंवा काय केलं ते एकत्र केलं नाही का. दिवा तेल आणि डब्यामध्ये तेल घेतलं, त्या तेलामध्ये दिवा टाकला आणि त्या दिव्यामध्ये वाट टाकली आणि त्यात काळी पिठी टाकून दिली, तरी प्रकाश निर्माण व्हायचा. रीत आहे काही याला रीत आहे. आता आपण आत्मज्ञानाच्या जवळ चाललो आहोत. आपल्या सत्य काय असत्य काय कळलेलं आहे. म्हणून सत्याचं काय करायचंय, सतत आत्मस्वरूपाचं अनुसंधान करायचे. शास्त्राने सांगितले त्याचा विवेक करायचा आहे, त्याकरता ध्यानधारणा करायची आहे आणि इच्छा कल्पनांचा त्याग करायचा आहे. हे खोटं मानलं ना, आपल्या साधी गोष्ट आहे, तुमच्या गळ्यामध्ये अलंकार आहे, तो तुम्ही जोपर्यंत सत्यत्व खरा मानता तोपर्यंत आपण गळ्यातला अलंकार खरा आहे तोपर्यंत तुम्ही कसे वागता आणि खोटा आहे हे कळल्यानंतर कसे वागता. तशाच प्रकारे हा प्रपंच आतापर्यंत आपण 10 तोळ्याचा अलंकार खरा आहे आणि त्याला जसं वागवलं तसंच या प्रपंचाशी आपण राहायचं आहे. आता आपल्याला कळलं हा 10 तोळ्याचा अलंकार आतापर्यंत सत्य समजत होतो, परंतु हा सत्य नाही, हा खोटा आहे. आता कळलं, आता प्रपंच खोटा आहे, खोट्या अलंकारासारखा. आता त्याला कसं सांभाळायचं, बस इथं प्रश्न मिटला ना प्रश्न. आणि म्हणून कसं करायचं आहे तर इथं अविचाराने निर्माण झालं. म्हणून बरं तो दिवा आणला, त्यात तेलही ओतलं, त्यात वातही टाकली, कोणत्या तरी दिव्याला पेटवला पाहिजे ना. तो काय करला पाहिजे, कोणत्या तरी दिव्याला पेटवला पाहिजे तर तो प्रकाश देईल. दिवा आहे, वात आहे आणि तेल आहे, म्हणजे प्रकाश नव्हे. या तिघांच्यामुळे प्रकाश निर्माण होतो, परंतु तो कोणत्या तरी दिव्याला लावल्याशिवाय प्रकाश होत नाही. बरं तो विजलेल्या दिव्याला लावा का पेटलेल्या दिव्याला? इथं पेटलेला दिवाच राहायचं करायचं का? पेटलेला एखादा तरी दिवा असावा का नाही? होय, एखादा तरी दिवा असावा. कीर्तनकाराच्या इथं अंतरीचा ज्ञान दिवा हा प्रकट झालेला असला पाहिजे. मालवू नको रे, तो दिवा विसता ज्ञानाचा बोधाचा दिवा हा पेटता असावा. आपल्या आता जर अंधारातून रस्त्याने चाललो, बॅटरी जर असेल तर काय प्रॉब्लेम आहे? आणि बॅटरी जर नसेल, उजेड जर नसेल तर किती जण पडतील बरं?
जाईपर्यंत किती जण मोठा खड्डा आला तर किती जण पडतील. असं काय का असत ना असे कमरे इतके छाती इतके असे त्या खोदाई काम चालतं. एक ज्येष्ठ नागरिक 60 वर्षाचा तिथं पडला, शेवटी त्याला जबर मारला आणि त्याच खालाच झाला. म्हणून कसं आहे तर दिवा पेटलेला दिवा पाहिजे नाही का. आणि मग त्या दिव्याला एक दिव्याला दुसरा बरोबर कोणताही जो विजलेला दिवा आहे तो कोणताच दिवा पेटलेला दिवा शिवाय लागेल का, त्याच्या जवळ ठेवून लागेल का. हा 50 दिव्याच्या मध्ये हा दिवा ठेवला याच्यामुळे तरी हा लागेल कसा लागेल तर. अहो त्याला पेटलेल्या दिव्याला त्याचा स्पर्शच झाला पाहिजे तरच तर लागेल नाही का. त्या दोन्ही दिव्याचं अंतर जर राहिलं तर तो विजलेला दिवा कधीच पेटणार नाही. तर काय आहे बराच वेळ झालेला आहे. तर म्हणून इथं विषय आपल्याला कळला. आज थोडासा विषय काय झाला वेगळाच विषय झाला बरीच. कारण काय होतो संख्यानुसार काय होतं आईनं थोडा स्वयंपाक केला म्हटलं आता पोर येणार आहे जावं येणार आहे आणि म्हणून अर्धा किलो बासुंदी आणली. पण अचानक जीप आली 15 लोक आली 15 लोकांची जीप आली थापले बेसन भाकरी जावायला बेसन भाकरी पुरीला बेसन भाकरी काय करता आता ऐन वेळेला. जावे म्हणतो आम्ही ती बासुंदी केली होती ना ती म्हणली आता एवढं वाढलंय ना ते गेल्यावर बासुंदी. मग आत्मा मिळवायचा का तो प्राप्तीची